विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझी जबाबदारी काय आहे नक्की? मी काय केलं पाहिजे याची तुम्हाला जाणीव झालेली आहे का? आहे का विचारतो तुम्हाला मी. 2 वर्ष तुम्ही सायन्सला अभ्यास केला. सायन्सला ऍडमिशन घेऊन अभ्यास केला. केला. काहींनी अगदी मन लावून केला. हा, त्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जिंकलात, लक्षात घ्या. पण बरीचशी मुलं आहेत की जे आत्ता जागा झालेत. होय, आत्ता जागा झालेत. पण तुम्हाला अजून तरी कळतंय का रे बाळांनो, की आता परीक्षेला थोडे दिवस उरलेत आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजे ते? नाही कळत. मी माझ्या एक्झाम्पलवरून सांगतो तुम्हाला मी. मी तुम्हाला सांगू का, की बरीचशी मुलं अशी आहेत, अगदी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये आहेत, अगदी हॉस्टेलमध्ये आहेत, अगदी माझ्या गावातली मुलं आहेत, की ज्यांना वाटतंय झालं का पहिला अटेम्प्ट, आता मी निवांत, आता मी घरी बसून अभ्यास करणार. किंवा काही मुलं अशी आहेत, की कशाला ते हॉस्टेलचा मेसचा 1 महिन्याचा खर्च वाढवायचा आणि त्यावेळेस आपलं घरीच करू की अभ्यास. करत नाहीयेत ही मुलं घरी अभ्यास, लक्षात घ्या. नाहीत करत. घरातला कम्फर्ट झोन आहे, तिथं भारी वाटतंय. मम्मी पप्पा दोघेही जॉब करतायत. ओके, चालले गेले 10 वाजता मी निवांत. अरे, तुम्हाला तुमची जबाबदारीच कळाली नाहीये बाळांनो. काय उपयोग आहे सांगा बघू? काय उपयोग आहे सांगा बघू? आता मी तुम्हाला सांगतो, एक तर स्टुडंट माझ्याकडे असा आहे, ओके. त्यानं रिझन काय दिलं? त्याच्या पालकांनी मला काय रिझन दिलं? यार काय तो स्टडीला येत नाही, अभ्यासाला. नाही, आता ते डॉक्युमेंटेशनची कामं चाललेत ना. कुठलं डॉक्युमेंटेशन? कसलं डॉक्युमेंटेशन? मार्क्स तरी पाडा सीईटी अगोदर आणि मग डॉक्युमेंटचा विचार करूया आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट काय मी तुम्हाला सांगतो, एखादं जरी डॉक्युमेंट नसेल नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट करू शकताय. तुम्हाला काही मुदत मिळू शकते. अरे पण तुम्ही अभ्यास का करत नाहीये? तुम्हाला तुमची जबाबदारीच माहित नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही चुकताय. पण जाऊ दे, मला माहिती आहे 99% मुलं माझ्या अशी आहेत की जे अभ्यास करतायत. हा व्हिडिओ बघणारी मुलं. ओके, तुमच्यासारखी छान मुलं. पण सांगू का, तुमचे काही मित्र ज्यांनी अभ्यास सोडून दिला ना, त्यांना तुम्ही सोडून द्या. त्यांच्यावर दुर्लक्ष करा. लास्ट मोमेंटला इथं जेव्हा मन लावून अभ्यास करायचा आहे, मन लावून अभ्यास करायचा आहे, तेव्हा तुम्ही कमी पडू नका. चला ठीक आहे, त्यांचं सगळ्यांचं जाऊ दे. आता मी माझी जबाबदारी तुम्हाला मी सांगतो. सीईटी होईपर्यंत, इथून पुढे सीईटी होईपर्यंतचे 2-3 आठवडे जे काय मला मिळतायत, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस, 20 दिवस मला जे मिळतायत ना, याच्यात मी फार वेगळ्या प्रकारे मुलांना असिस्ट करणार आहे. स्ट्रिक्ट राहून, ओके. त्यांना म्हणजे थोडक्यात काय, उठायचंय लवकर, बसायचंय अभ्यासाला, दिवसभर दिलेलं शेड्यूल कंप्लीट करायचंय, अभ्यासच करायचाय, करून घ्यायचाय मला त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी आणि प्रामाणिकपणे करून घ्यायचाय. मी एवढा वेळ त्यांना देणार आहे. मग ह्या पुढच्या 15 दिवसासाठी मला कुठली गावची यात्रा नाही, यात्रा नाही, कुणाचं बारसेला जायचं नाही, कुणाच्या लग्नाला सुद्धा जायचं नाहीये मला. काही मला करायचं नाहीये. मला माझ्या मुलांसाठी इथं थांबायचं. ओके. मी तुम्हाला सांगू का, या गोष्टी मी फॉलो केल्यात आतापर्यंत, म्हणून आता हे 26वं वर्ष आहे आमचं, तिथं आम्ही टिकून आहे. बरं. मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगतो ते लक्षात घ्या. आपण नवीन एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचसाठी व्हिडिओ तयार करत असताना माझ्या काय लक्षात आलंय बघा, मी तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन करतोय. काय लक्षात आलंय? क्वेश्चन्स नीट बघा. समजून घ्या. फिजिक्सला घाबरताय ना तुम्ही? बघा काय येतंय बघा. The average force applied on the walls of a closed container depends as T raised to x. Okay, T raised to x, where T is the temperature, value of x विचारलंय. खाली बघा. आयडियल गॅस, ऍव्हरेज फोर्स सगळं दिलंय, एक्स विचारलंय. हे पण बघा, ऍव्हरेज फोल वॉस एक्स विचारलंय. अरे थांबा, आता मी सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. इकडे बघा. 20 एप्रिल शिफ्ट 1, 15 मे शिफ्ट 2, 10 मे शिफ्ट 1. ओके, 2024, 2024, 2025. ऐका, एकच क्वेश्चन 3 वेळा रिपीट, असं एकदा नाही झालं, शेकडो प्रश्नांच्या बाबतीत रिपीट झालंय. पण थांबा, अजून बघा. 25 एप्रिल शिफ्ट 1, 27 एप्रिल शिफ्ट 2, 21 एप्रिल शिफ्ट 2. या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, 100 to 400, 100 to 400, 100 to 400 एक्स व्हॅल्यू विचारले. सेम क्वेश्चन आहेत. क्वेश्चन सेम आहेत. क्वेश्चन कसे आहेत? सेम क्वेश्चन्स आहेत. अरे मग मला काय म्हणायचंय, म्हणजे तुम्ही जे करणार आहे ते येणार आहे परीक्षेत. मग तुम्ही जे प्रश्न केले ते आलेच पाहिजेत परीक्षेत. अरे पण तुम्ही थोडेच करताय प्रश्न, थोडाच अभ्यास करताय, वरचेवर अभ्यास करताय. 10 प्रश्न सोडून तुम्हाला वाटतं त्यातले 2 यावेत. नाही येत रे. एखादा टॉपिक घेतला त्यातलं 100% तुम्ही क्वेश्चन सोडवले पाहिजेत. नुसते तसे नाही रे. एकही एमसीक्यू सॉल्व्ह न करता सगळ्या एमसीक्यू सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. म्हणजे काय, तुम्ही फॉर्म्युला तयार करा रे. आता हे जे सगळे आहेत ना, मी आपल्या सीओईपीच्या बॅचमध्ये, सीओईपी इन 21 डेज, होय, त्या बॅच मध्ये घेतोय. प्राइस तर मी त्याची एकदम कमी ठेवले, 999. आणि तुम्हाला या नंबरवर कॉल करा. तुमचं शेड्यूल कसं ठरवायचंय ते बघा, त्यात मी दिलंय. मी डेली एक ते टॉपिक देतोय, पीवायक्यू सेशन. आता
मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या अगोदर केटीचा व्हिडिओ अपलोड झालाय. तुमच्या लक्षात येईल कसलं सोपं आहे. खूप सोपं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, की डेली पीवायक्यूचं एक लेक्चर बघितलं तुम्ही फॉर्म्युले त्याच्या अगोदर त्या टॉपिकचे फॉर्म्युले बघायचे. मी तुम्हाला सांगतो, रोज तुम्हाला आपल्या कोर्स मधले 15-20 व्हिडिओ कव्हर करायचे. हो, व्हिडिओ लेक्चरच बघायचे जर तुम्हाला झिरो पासून स्टार्ट करायचं असेल तर. आणि हे करत असताना आपल्याला एकच स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. कोणती स्ट्रॅटेजी ठेवायची आहे, की फिजिक्सला ऍट एनी कॉस्ट तुम्हाला फॉर्म्युल्यावरती काम करायचं. होय, मॅथ्सला माझी व्हिडिओ बघा, पीवायक्यू सॉल्व्ह करा. मॅथ्सला पीवायक्यू सॉल्व्ह करा. मॅथ्सला ट्रायल अँड एरर नसतं रे. इंटिग्रेशन मध्ये तुम्ही केलेला प्रॉब्लेम अगोदर असेल तरच तुम्हाला क्लिक होतो. एक्झाम मध्ये तेवढा क्लिक होत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला अनुभव घेतला असेल. ओके. आणि केमिस्ट्रीला मात्र काय, फक्त व्हिडिओ लेक्चर्स, फक्त व्हिडिओ लेक्चर्स. प्रत्येक मुलगा माझ्याकडे 30+ मध्ये बेस चालतोय. बेस टॉपर्स आहेत 45 कडे, ऍव्हरेजली मुलं 35 च्या पुढे आहेत. मग आता उरलंय काय, की तुम्हाला तो कोर्स बघा. मी म्हणत नाही की फोर्स कुठे करतोय मी, अरे पण अभ्यास तरी करा ना, तुमची जबाबदारी ओळखा ना. 2 वर्षात मला सांगा, आता माझ्याकडे लास्ट मोमेंटला आत्ता अशी मुलं जॉईन झालेत की ज्यांनी जेई साठी लाखो रुपये भरले होते. पण या 3 आठवड्यात अगदी पेटून उठलेत. मी तुम्हाला सांगतो, त्यातले माझ्याकडे खूप आनंदानं सांगायसारखी गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे आनंदानं सांगण्यासारखी, की माझ्याकडं सैनिक स्कूलची काही मुलं आलेत, सातारा सैनिक स्कूल. त्यांची एनडीएची एक्झाम झाली. त्यांच्या नशिबानं यावेळेस सेकंड अटेम्प्ट आहे. गेल्या वर्षी नव्हतं रे. गेल्या वर्षी मॅडम काही मुलं आले होते एनडीएची. 3 ते 4 दिवस वेळ कुठला, 3 ते 4 दिवस आम्हाला वेळ मिळाला सीईटीच्या प्रिपरेशनसाठी. पण यावेळेस सेकंड शिफ्ट आहे. मी तुम्हाला आज सांगतो, त्या मुलांचा रिझल्ट त्यांच्या पालकांना पण मी सांगून ठेवलंय, सीओईपी सारखंच कॉलेज मिळणार. झालं होतं काय, की एनडीए साठी त्यांचा फिजिक्स केमिस्ट्री मागे पडला होता. कमी असतो ना त्याचा सिलेबस. पण मॅथ्स त्यांचं परफेक्ट आहे. मग फिजिक्स केमिस्ट्री घेतो ना मी. फिजिक्सला आहे ना आपला हा कोर्स. परफेक्ट होतोय अभ्यास, लक्षात घ्या. परफेक्ट होतोय. मग कुठलाही विचार करू नका. अभ्यासाला सुरुवात करा. ओव्हर थिंकिंग करू नका. जे गेलेत ना ते गेलेत. त्यांच्या लाईफ ते एन्जॉय करतील. त्यांच्या स्टेटसवर तुम्हाला मज्जा दिसेल. अरे मी तर असं एका स्टेटस बघितलं पालकांचं, कोकणातली ट्रिप एन्जॉय करतायत. होय. हां, जरा आहे त्याला काय आता समजायचं, मी काय सांगू सांगा बघू कोणाला आता. मी तुम्हाला सांगतो इथं त्रास होतोय. त्रास होतोय. पण आनंद कुठल्या गोष्टीचा आहे? 99% रेंज मधली सगळी मुलं प्रेझेंट आहेत. होय. त्यांना माहिती आहे, त्यांना जबाबदारी माहिती आहे. आणि जे निवांत आहेत ना, ती निवांत आहेत. बघू की आहेत की पप्पा, भरतील की डोनेशन. आहेतच मग डोनेशन देणारे कॉलेजेस आहेतच. पुण्यात आहेत. चांगले कॉलेजेस आहेत. तू 20 लाख भरायचे. अरे 20 लाख तू डोनेशन भरणार, वर्षाला 3-4 लाख फी भरणार, झालं 30-32 लाख तू इंजिनिअरिंगला खर्च करणार, तुला पॅकेज मिळणार. 2 लाखाचा काय उपयोग आहे? 15 वर्ष जातील वसूल करण्यात. नकोय, ही गोष्टी नकोय. तुम्हाला नाही ना करायचं, शिकायचं नसेल तसं पालकांना सांगा, की नाही जमणार म्हणून 11वी-12वीचं नाटक बाद झालं, आता सायन्स इंजिनिअरिंग तर नकोच म्हणूया आपण. पण थांबा, इथे स्वतःची जबाबदारी ओळखायची आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, पुढचे मी डिक्लेअर केलंय. माझ्या घरात मी सांगून आलोय व्हिडिओ करायच्या अगोदर, की नाही, मला कुठेही इन्व्हॉल्व करू नका. कारण माझा एक-एक क्षण या मुलांसाठी महत्वाचा आहे. माझ्या वेळ देण्यामुळं 10-12 मुलांचा रिझल्ट जरी चेंज होत असेल, तर ते माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. पण 10-12 नाही, मला हजारो मुलांचा रिझल्ट चेंज करायचा आहे, लक्षात घ्या. बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत. मला YouTubeवरचं माझं वाढवायचं आहे प्रमाण म्हणूया आपण. मग मी काय म्हणतो ऐका ना, फिजिक्सचे फॉर्म्युले एक्सप्लेन करायला सुरुवात करतो ना, आपल्याला एकही एमसीक्यू सॉल्व्ह न करता सगळ्या एमसीक्यू जमल्या पाहिजेत. त्यासाठी फॉर्म्युले आले पाहिजेत. मी फॉर्म्युलेच एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. आता सांगतो, की नेक्स्ट व्हिडिओ हा फिजिक्सच्या फॉर्म्युलेचा असणार आहे. ओके. मग तुम्ही तुमची जबाबदारी ओळखून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.